दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा। आज कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे कोटेचे काका, प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणारे श्रीकांतदादा जोशी, सन्मान्य व्यासपीठ आणि आमचे सर्व मित्रमंडळी, आई बहिणी, आज सर्वात आधी समर्थ दिव्यांग रोजगार संस्थेचं एक ऑफिस म्हणून उद्घाटन झालं। त्यांना त्या ऑफिसच्या सर्वात आधी शुभेच्छा देतो। त्या ऑफिसच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या ऑफिसच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे ऑफिस उभं करण्यात आलेलं आहे। ऑफिसचं उद्घाटन करताना युवराज भाऊ यांनी एक विषय मांडला की हे ऑफिस आम्ही भाड्याने घेतलेलं आहे। ज्यावेळी एखादी कॉन्फरन्स होईल त्यावेळी आम्हाला एक गाळा देण्यात यावा आणि सर्वांच्या वतीने, तुमच्या सर्वांच्या वतीने, आमदार सर्वांच्या वतीने मला असं वाटतं की आपल्याला होकार दिली पाहिजे। कारण की आज तुम्ही सर्वजण भाडं भरू शकत नाही किंवा तुम्ही ते उभा केलेली एक संस्था आहे, ती संस्था चालली पाहिजे, इथं कुठेतरी आमचाही सहभाग पाहिजे। तर ज्यावेळी कोणताही नवीन कॉम्प्लेक्स तयार होईल त्या कॉम्प्लेक्समध्ये आमदार संजयजी सावकारे यांच्या वतीने आम्ही आश्वासन देतो की एक गाळं तुम्हाला तिथं कोणतंही भाडं न लागता ते कायमस्वरूपी तुम्हाला देण्यात येईल, हे आश्वासन आम्ही देतो। यापुढेही राज्य सरकार, केंद्र सरकारकडे ज्याही योजना येतात त्या योजनांमध्ये जेही काही त्रुटी राहतात कागदांमध्ये ते तुम्ही आमच्याकडे या आणि आम्हाला सांगा, आम्ही कागद पूर्तता करू। काय होतं, तुम्ही येत नाही, पोहोचत नाही आणि त्या सीमा सध्या चालत सीमा फार मोठ्या आहेत। आज दीपक कुलकर्णी यांनी जे ऑफिस ओपनिंग केलेलं आहे याच्यासाठीच केलेलं आहे की तुमच्यापर्यंत त्या सीमा पोहोचल्या पाहिजे आणि त्या तुमच्यापर्यंत गेल्या पाहिजे। त्या सीमाचा दुरुपयोग घेऊन दुसरे लोक तिथं त्याचा फायदा उचलत आहे। तर कधी कधी असं वाटतं की तुमच्याकडनं आम्हाला प्रेरणा मिळत आहे, काही आम्ही तरी सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहे, पण आम्ही परिपूर्ण असं की कुठेतरी आम्ही शांत बसलेलो आहे आणि कुठेतरी झट्ट आहे, तर तुम्ही आमची प्रेरणा आहे। आज व्यासपीठावर पत्रकार म्हणून सुद्धा आहे, याचं कारण की तुम्हाला जे छापावं लागणार आहे, सर्व कंटिन्यू येणाऱ्या स्कीमा ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्यांना समजावं लागणार आहे परिपूर्ण। ह्या सुद्धा ते पण आज अध्यक्ष झाले, त्यांच्याकडे तुमचं पण आज काम वाढलेलं आहे, कारण की त्याच्याबद्दल स्कीमा पोहोचण्याची तुमची जबाबदारी आहे, काही पद्धत पोहोचत नाही आणि ह्यापुढेही कोणती मदत लागली तर आम्ही तुमच्या सोबत आहे, सोबत राहू। नमस्कार।